नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया आजच्या ताज्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल आमजगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची येणारी ताजी बातमी सार्वजनिक ग्रंथालयाविषयी आहे, ज्यामध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी मडावी यांचे सार्वजनिक ग्रंथालय पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी केले अभिनंदन आणि शुभेच्छा. नागपूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि गोंदिया जिल्हा ग्रंथालय अधिकारी असे दोन्ही कार्यभार मीनाक्षी कांबळे या सांभाळत होत्या, ज्यांच्याकडे नागपूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी हा अतिरिक्त कारभार दिलेला होता. परंतु अमरावती येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉक्टर सूरज मडावी यांना नागपूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी नुकताच कार्यभार सांभाळला असून या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी नागपूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी मडावी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छेचा वर्षाव केला. यावेळी सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी गुलदस्ता देऊन त्यांचे स्वागत केले. त्यासोबतच यावेळी सार्वजनिक ग्रंथालय यांना येणाऱ्या अडचणी याबाबत जिल्हा ग्रंथालय अधिकारी मडावी यांच्यासोबत चर्चासुद्धा करण्यात आली. डॉक्टर मडावी यांनी सार्वजनिक ग्रंथालयात येणाऱ्या अडचणी या आपण सर्व मिळून सॉल्व करू, समस्या सोडवू आणि जिल्हा ग्रंथालयाचा कारभार आणि सार्वजनिक ग्रंथालयाचा कारभार सुनियोजित करू, असे आश्वासन यावेळी डॉक्टर मडावी यांनी सर्व कर्मचारी आणि पदाधिकारी यांना यावेळी आश्वासित केले. त्यासोबतच नंदू बनसोड, शंकर लोहकरे, दर्शना मस्के, विना लांडेकर, सुनील वैद्य, बाबा झोडापे, भारती राजकारणे, योगिता घांगरेकर, प्रीती ताकसांडे, गुरुदास बोरकर, मनोहर लामसुंगे, माधुरी टेंबेकर, चिंतामण राऊत, सचिन ढोले, अनिल चांडरेकर व डॉक्टर अतुल लामसुंगे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. आणि नागपूर विभाग ग्रंथालय संघाच्या वतीने मी त्यांचं इथे मनपूर्वक अभिनंदन करतो. तर यापूर्वी आम्ही आपले कामकर साहेब सरांना हुके देतील, त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना काही लोक माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. ही अशी मंडळी आपल्याच्या चांगली विद्वान मंडळी. आता मला सांगा, जर ही वाचनालय जर अशा पद्धतीचं झालं तर आपली चळवळ कशी वाढेल? आज आपल्याला ही ग्रंथालय चळवळ एकच अध्यात्म वेदनामधून अध्यात्म अनुदानामधून आपण उभी केली होती. आणि आपला कार्यकर्ता हा सुरुवातीला आपलं निर्माण करताना त्यांनी किती हालअपेष्टा भोगले असेल तर त्याचं त्याला माहीत होतं. परंतु वरतून पाहणाऱ्याला असं वाटतं की वाचनालय बंद राहतं. वाचनालयाची वेळ आहे 2 तास 3 तास. मला सांगा, जर एखाद्याने म्हटलं की हे वाचनालय बंद राहतं आणि आपल्याकडे तक्रारी येतात की मला बंद, आणि काही मला पेपरला सुद्धा मी बघितलं, तुमच्या अमरावतीलाही सुद्धा बघितलं, तुमच्या अकोल्यामध्ये की ग्रंथालय बंद राहतात. पण ग्रंथालयाची वेळ किती आहे याचा कोणी विचार केला का? 3 तास 2 तास आमचे ग्रंथालय उभी राहतात आणि तुम्ही आम्हाला बंद. आणि अशामुळे मंत्रालयामध्ये आमचा आहे दृष्टिकोन तो एक वेगळाच जातो. तर हे कुठेतरी याला आम्हाला आळा बसवायचा आहे. यासाठी सुद्धा तुमचं सहकार्य पाहिजे. आणि काही जर अशी मंडळी असेल, आता तुमचे लांब सोडायचं आज ते मात्र विचार गडचिरोलीमध्ये समाजकल्याणच्या याच्यामध्ये झाले होते. त्या माणसाने कितीतरी नेहमीच येतात. हां, आणि अशा शिरशी हां
आणि ते कोणते तेच मंडळी आहे मग युनियन घेऊन येतात आणि काम करतात आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आणि व्हायला लोक बिचारे करतात, कसं तरी करून आले करून द्या म्हणा त्यांना. पण असे लोक जर आले तर तुम्ही थोडंसं आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.